गाईज, माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. गाईज, मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झणझणीत अशी टोमॅटोची चटणी. प्लीज प्लीज गाईज, माझ्या पेजला फॉलो करा. मी याच्यासाठी 4 ते 5 टोमॅटो घेतलेत, 2 मोठे कांदे घेतलेत आणि पहिली टिप म्हणजे आपण याच्यामधले जे बी असतात ना टोमॅटोमधले, ते पूर्णचे पूर्ण काढायचे. टोमॅटोच्या बियांनी काय होतं, भाजी आंबट लागते. त्यामुळे ह्यातल्या बिया मी पूर्ण काढून घेते. आणि त्यानंतर मी 2 मोठे असे कांदे घेतलेत. जास्त बारीक पण कापू नका, मध्यम आकाराचे कांदे आपण कापूयात. आणि त्याच्यामध्ये मी एक छोटीशी अशा 2 मिरच्या घेतल्या. तुमच्याकडे मोठी असेल तर एकच मिरची घ्या. थोडीशी टेस्ट अलग येते, छान वाटतं खायला. आणि त्याच्यामध्ये खूप अशी कोथिंबीर लाल मध्ये असं थोडंसं हिरवं दिसलं की भारी वाटतं. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण घेतली आहे. याच्यामध्ये मी थोडासा लसूण घेतलेला आहे. लसूण टाकला म्हणजे अर्ध बोबडा चिरलाय बारीक, त्याला पूर्ण मिक्सरमध्ये बारीक केला नाही, थोडंसं अर्ध बोबडा ठेवला, मस्त लागतो. आणि एक टिप म्हणजे चिरलेल्या टोमॅटोमध्ये आपण नमक टाकणार आहोत, जेणेकरून टोमॅटोतलं जे आंबटपण आहे पूर्ण तो ह्याच्या पाण्यामध्ये. कढाईमध्ये मी इथं तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तेल घेऊ शकता. 1 चम्मच जिरा, 1 चम्मच मोहरी टाकलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं अलग टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 2 छोटेसे तुकडे दालचिनी आणि 1 तेजपत्ता टाकलेला आहे. त्याने थोडी अलग चव येते. आणि त्यानंतर मग कढीपत्ता आणि मिरची, आपण जे केलंय ते सगळं म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स करूया. त्यानंतर चांगलं हलवायचं 2 ते 3 मिनिट. ह्याच्यामध्ये आपण कांदा पण टाकून घेऊ. कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपण भाजूया. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजेपर्यंत आपण जे टोमॅटो ठेवलं होतं ते टोमॅटोतलं सगळं पाणी काढून घेऊया, जेणेकरून पाण्यामध्ये त्याचा आंबटपणा सगळा जाईल आणि टोमॅटो आपल्याला चांगलं फ्रेश होईल. तोपर्यंत इकडं कांदा पण चांगला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता मसाला टाकूया. मी 1 चम्मच काळा मसाला टाकला आहे आणि कलर येण्यासाठी मी यात रेड चिली 2 चम्मच टाकला आहे. 1 चम्मच जिरा पावडर आणि 1 चम्मच धनिया पावडर. ह्याला आपण चांगलं हलवून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मी 2 मोठे चम्मच खोबऱ्याचा मसाला घालते आहे, तुम्ही पण घालू शकता. खोबऱ्याचा मसाला टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट चांगलं याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे, जेणेकरून मसाला चांगला भाजला जाईल. आपला मसाला चांगला भाजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो पण चांगलं टाकून 2 ते 3 मिनिट हलवायचं चांगलं, जेणेकरून त्याच्यामध्ये सगळा मसाला जाईल. आणि 1-2 मिनटं झाकण टाकून चांगलं व्यवस्थित वाफलवायचं. गाईज, प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला पॉज करून व्यवस्थित असं छान बघा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझा पहिला व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मी थोडा वेळ पाण्यात ठेवली होती, ती म्हणजे मटकीची डाळ पण टाकत आहे, थोडीशी 1 चम्मच. मटकीची डाळ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये 1-2 वेळा हलवायचं. आणि त्यानंतर तुम्हाला जर स्वादानुसार तुम्ही नमक टाका, कारण की पहिल्यांदा आपण नमक भरपूर टाकलेलं असतं ना, त्यामुळे त्यामध्ये नमक असतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये रेडी झाली असेल तर भाजी, त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाका आणि आपली झाली